हरे राम 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 हरे 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 जय वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा रण पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण. रुक्माई सेवा ट्रस्टच्या वतीनं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री गुरु दोडकोजी महाराज यांच्याकडून सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह त्याच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं हे त्रिदिवसीय प्रवचनमाला आपण इथे संपन्न करतो आहोत. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचा विचार आपण करतो आहोत. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियल्या असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात. हा हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या कारणाने रचला असेल या संबंधातला थोडासा विचार आपण करून आलो. हा हरिपाठ हा जरी असोनी संसारी यांच्याकरता असला तरी संसारात राहून सुद्धा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते आणि ती नामाने होते. याच्याकरता हरी या शब्दाचा पाठ आपल्याकडून झाला पाहिजे. पाठ करणं म्हणजे अभ्यास करणं. पौनः पुण्यन करणम अभ्यासमिति कथ्यते. या वचनानुसार पुन्हा 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 एकच गोष्ट करत राहणं याला अभ्यास असं म्हटलं गेलं. योग वासिष्ठातलं प्रमाण काल आपण देऊन आलो. आणि हा जो अभ्यास असतो हा अभ्यास एखादी क्रिया फक्त तीच करत राहणं, एखाद्या क्रियेची पुनरावृत्ती करत राहणं एवढ्या पुरता तो मर्यादित नसतो. तर पुन्हा पुन्हा करण्यामध्ये तो अभ्यास दृढ झाला पाहिजे अशी अपेक्षा असते. याच्याकरता पातंजली योगसूत्रातलं एक सूत्र आपण काल बघून आलो. सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी असं एक सूत्र पातंजली योगसूत्रामध्ये आलं. त्या अनुषंगाने त्याचाही थोडासा विचार आपण करून आलो. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हरिपाठ करायला सांगितलं. आणि हरिपाठ करायचा म्हणजे काय करायचं हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुम्ही मुखानं फक्त हरी हरी म्हणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवलं. विरुक्ती केली. हरिमुखे म्हणा, पुन्हा एकदा हरिमुखे म्हणा. दोनदा सांगावं लागलं. नाथ महाराजांनी सुद्धा हरी बोला नाही तरी अबोला व्यर्थ गलबला करू नका असं हरिपाठामध्ये म्हटलंच आहे. हरी बोला हरिमुखे म्हणा दोनदा सांगावं लागलं. एकदा सांगून भागलं नसतं काय? भागलं असतं. पण 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांना हे माहिती होतं की एकदा सांगून ऐकणाऱ्यातले हे नाहीत. पुन्हा पुन्हा सांगावं लागणार. उपनिषदाचा विचार केला तर तत्वमसी महावाक्य श्वेतकेतूला उद्दालकांनी 9 वेळेला सांगितल्याचा विचार आहे. तत्वमसी श्वेतकेतू तत्वमसी एकदा नाही 9 वेळेला सांगितलं. वाक्य तेच असतं पण सांगण्याचे हेतू हे थोडेसे बदलून जातात. ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, तुकोबाराय ही सगळी संत मंडळी आपल्याला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत राहतात. नामस्मरण करा, वारंवार भगवंताचं नाम घ्या. याच्या मागची कारण काही असू देत. आदरात द्विरुक्ती ही असं संस्कृतात म्हटलंच जातं. द्विरुक्तीने श्रद्धा दिसते. आदर हा शब्द ज्या ज्या अर्थाने वापरला जातो त्या त्या अर्थाने घ्या. आदर निश्चय या अर्थाने येतो. आदर आग्रह या अर्थाने येतो. आदर श्रद्धा या अर्थाने येतो. निश्चयात्मक बुद्धीनं आपण नामस्मरण केलं पाहिजे. याच्याबद्दल कोणताही संदेह बाळगायचं कारण नाही. साधनेमध्ये प्रवृत्त होत असताना आपल्या अंतःकरणामध्ये निश्चय लागत असतो.
कोणतंही साधन, थोडासा विषयांतर करून बोलतो, कोणतंही साधन हे पूर्णत्वाला जायचं असेल तर त्याच्याकरता दोन गोष्टी साधनेमध्ये लागत असतात. कोणतंही साधन आपण कोणतंही करा, अधिकारानुसार करा, आपण संतांनी सांगितल्यानुसार करा. जे साधन आपण करतो ते साधन जर पूर्णतेला जायचं असेल तर त्या साधनेमध्ये दोन गोष्टी लागत असतात. एक विश्वास लागतो आणि दुसरं सातत्य लागतं. या दोन गोष्टींवर साधन पूर्णतेला जातं. जे साधन सतत केलं जातं पण ज्याच्याबद्दल अंतःकरणामध्ये हे साधन आपल्याला साध्यापर्यंत पोचवेलच असा विश्वास नसेल तर ते साधन साधन नाही. आणि एखाद्या साधनावर परिपूर्ण विश्वास आहे परंतु ते साधन जर सातत्यानं केलं जात नसेल तर ते साधन फलद्रूप होणार नाही. आम्हाला त्याचं सातत्य राखलं पाहिजे आणि आम्हाला त्याबद्दल विश्वासही असला पाहिजे. नामाबद्दल विश्वासही पाहिजे आणि नामाचं सातत्यही पाहिजे. ज्ञानाच्या परिणामावर विश्वासही हवा आणि ज्ञानाकरता चिंतनाचं सातत्यही हवं. योग जी निर्विकल्प समाधी आम्हाला प्राप्त करून देतो त्या योगावर विश्वासही हवा आणि त्या योगाचा अवलंब वारंवार केला गेला पाहिजे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार इथपर्यंत हे नित्यत्वानं सातत्यानं केलंच पाहिजे. आपण कोणत्या साधनेचा अवलंब करतो हा कदाचित आत्ता माझ्या समोरचा प्रश्न नसेल, मी तो घेणारही नाही. परंतु जे कोणतं साधन आपण करू ते साधन करत असताना सातत्य आणि विश्वास या दोन गोष्टींशिवाय त्या साधनेचं फल आपल्या पदरात पडत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये या सातत्याचा प्रत्येक साधनेच्या संबंधाने आपल्याला उल्लेख करून दिलेला आहे. वारंवार हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तुम्ही कर्म मार्गाने जाणार आहात का तरी सतत हा शब्द भगवंतांनी वापरला. तुम्ही ज्ञान मार्गाने जाणार आहात का तरी सतत हा शब्द भगवंतांनी वापरला. तुम्ही योग मार्गाने जाणार आहात का तरी सतत हा शब्द आहे. आणि तुम्ही भक्ती मार्गाने जाणार आहात का तरी सतत हा शब्द आहे. तुम्हाला भक्ती मार्गाने जायचंय ना, सततम कीर्तयंतो माम, इथं सतत पदाचा विचार भगवंतांनी केला. कर्म मार्गाने जायचंय ना, तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाचर, सतत पदाचा विचार आहे. योग मार्गाने जायचंय का, योगी युंजित सततम आत्मानम रहस्य स्थितः, गीता बोलते. हे सतत पद भगवंतांनी का वारंवार वापरलं असेल? प्रत्येक साधनेचा विचार करत असताना सातत्याचा विचार भगवंताला ज्या अर्थी बोलून दाखवावा लागतो आहे त्या अर्थी सातत्य आणि विश्वास. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. चौथ्या अध्यायामध्ये भगवान बोलतात श्रद्धावान लभते, विश्वास पाहिजे, आमचं सातत्य पाहिजे. सातत्याचा कालावधी काय असावा हे आम्ही नाही ठरवू शकत, पण कितीही कालावधी असला तरी त्या सातत्यातून शेवटी फल मिळेलच मिळेल. याच्यावर जोपर्यंत विश्वास राहत नाही तोपर्यंत आपल्याला फलद्रूपता नाही. एका भक्ताची कथा सांगतात. सातत्य आणि विश्वास कसा असावा याच्याकरता म्हणून सांगतो. एक भक्त भगवंताचं चिंतन करत झाडाखाली बसायचा. 80 वर्ष झाली, 90 वर्ष झाली, त्याचं चिंतन चालू आहे. परमात्म्याने दर्शन दिलं नाही, परमात्मा स्वप्नातही आले नाहीत. दाढी पांढरी झाली, केस पांढरे झाले, 90च्या घरामध्ये तो महात्मा. पण नियमानं आपला बिचारा झाडाखाली बसायचा आणि भगवंताचं चिंतन करायचा. आयुष्य संपत आलं तरी भगवंताची कृपा नाही अजून. परमात्मा एवढा निष्ठुर आहे का? का कृपा करत नसेल? काय अडचण असेल?
पण त्यांनी सातत्याने प्रयत्न चालू ठेवला. एके दिवशी तो असा झाडाखाली बसणार ध्यानाला, चिंतनाला, तेवढ्याच समोरून नारद महर्षी जाताना दिसले. बरं वाटलं. साधूंची संगती, साधूंचं दर्शन माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतं. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आनंद वाटला. त्यांच्या दर्शने पापताप जाय, भानुदास तया गीती गाय, धन्य धन्य वैष्णव मंदिर जेथे नामघोष होय निरंतर. बरं वाटलं. पटकन उठला जागेवरून, नारदांकडे गेला, नारदांच्या चरणावर मस्तक टेकवलं, नमस्कार केला. नारदांना विचारलं, नारदा कुठे कुठे निघाला? नारदांनी सांगितलं, मी भगवंताच्या दर्शनाकरता चाललोय. म्हटलं भाग्यवान आहात. बरं वाटलं. त्यांनी नारदांना सांगितलं, नारदा म्हणे मी इथं तप करत बसलोय, भगवंताचं चिंतन करत बसलोय, तुम्ही भगवंताच्या दर्शनाला चाललाय, माझं एक काम कराल का? म्हणे काय काम? नाही म्हणे तुम्ही भगवंताकडे जाल, भगवंताचं दर्शन घ्याल, भगवंताबरोबर बोलाल, गप्पा होतील तुमच्या, आणि सगळं झाल्यानंतर जर तुमच्या लक्षात राहिलं, माझ्यासारखा सामान्य साधक जर तुमच्या लक्षात राहिला, तर माझ्याकडून भगवंताला एक प्रश्न विचारा. नारद महर्षी म्हणाले, काय प्रश्न आहे? त्यांनी सांगितलं, काय नाही, तुमच्या लक्षात राहिलं तर भगवंताला विचारा, माझ्यावर कधी कृपा करणार आहात? कारण 80 वर्ष झाली मी भगवंताचं चिंतन करत बसलोय, अजून भगवंतानी स्वप्नातही दर्शन दिलं नाही, कधी कृपा करणार आहात? एकदा विचारा. नारद महर्षी म्हणाले, ठीक आहे, विचारतो. गेले. भगवंताचं दर्शन झालं, सगळं झालं. तिथून निघताना नारदांच्या लक्षात आलं, म्हणून नारदांनी देवाला विचारलं, देवा म्हणे आता मी तुमच्या दर्शनाला येत होतो, एक महात्मा भेटला, झाडाखाली बसला होता तुमचं ध्यान करत, त्याने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला सांगितलाय. म्हणे काय प्रश्न नारदा? भगवंताला नारदांनी सांगितलं, म्हणे देवा त्याचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्याच्यावर आता कधी कृपा करणार आहे? कारण 80 वर्ष झाली, 90च्या घरात आहे तो बिचारा, आयुष्य संपत आलं त्याचं, आयुष्यभरामध्ये त्यांनी तुमच्या चिंतनाशिवाय दुसरं काही केलं नाही, आणि कधी तुम्ही आता त्याला दर्शन देणार आहात, असा प्रश्न आहे त्याचा. भगवंतानी अंतर्ज्ञानाने बघितलं, कोण साधक आहे, काय करतो, सगळं बघितलं. भगवंतानी सांगितलं, ठीक आहे म्हणे, कळला मला प्रश्न, मग काय सांगू त्याला, कधी दर्शन देता? भगवंतानी नारदांना असं सांगितलं की नारदा तुम्ही त्याला सांगा, म्हणा तो ज्या झाडाखाली बसलेला आहे त्या झाडाला जेवढी पानं आहेत ना, तेवढ्या वर्षानंतर दर्शन देतो. भगवंतांनी निरोप दिला, तो ज्या झाडाखाली बसलेला आहे त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर दर्शन देतो. कर्म धर्म संयोग असा की तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड होतं चिंचेचं. नारदांनी डोक्याला हात लावला, अरे हा देव आहे का कोण आहे? तो बिचारा आयुष्य याच्या चिंतनामध्ये व्यतीत करतोय, आणि हा थट्टा केल्यासारखा त्याला सांगतोय की त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर दर्शन देतो. काय वाटेल त्याला, वेळ लागेल त्याला, देवाचं चिंतन सोडून निघून जाईल तो. पण आता देवाने दिला निरोप, त्याला काय करणार? नारद महर्षी परत निघाले. नारदांना वाटलं परत जाताना हा तिथं नसावा, मी निघून गेलो, याला उत्तर देणं जीवावर आलं. पण तो तयारीतच बसला होता वाट बघत. नारद महर्षी दिसल्याबरोबर उठून पुढे गेला, नमस्कार केला. नारद आला, झालं देवाचं दर्शन? झालं. बोलणं झालं? झालं. माझा प्रश्न लक्षात राहिला का? आता हो म्हणावं तरी पंचायत. पण नारद महर्षींनी सांगितलं हो म्हणे. विचारला मी प्रश्न, काय म्हणाले भगवान? आता सांगण्या वाचून गत्यंतर नाही ना, गत्यंतर नाही. नारदांना वाटलं अरे वेळ लागेल, हा देवाच्या नावानं ओरडेल, शिव्या देईल, काय देव आहे का कोण आहे? नारदांनी त्याला सांगून टाकलं, बाबा देवानी तुला असा निरोप दिलाय, तू ज्या झाडाखाली बसलायस त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर दर्शन देतो, असा तुला निरोप आहे. त्यांनी झाडाकडे बघितलं, चिंचेचं झाड, पानं किती आहेत?
नारदांना वाटला तर हा डोकं आपटून घेईल, देवाला शिव्या देईल, ओरड तिथून निघून जाईल. पण तो भक्त असा विलक्षण, तो म्हणाला काय म्हणाले भगवान? म्हणे तू ज्या झाडाखाली बसलायस त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर दर्शन देतो. हे ऐकल्याबरोबर तो भक्त आनंदानं नाचायला लागला वेडावून. नारदांना वाटलं अरे याला वेड लागलं, त्याला कळतं की नाही. नारदांनी त्याला धरलं, सांगितलं अरे तुला कळला ना निरोप? म्हणे कळला ना. काय कळलं? म्हणे त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर दर्शन देतो. मग याच्यासारखा आनंदाचा दिवस नाही नारदा. तुला कळला नाही अर्थ? कळला ना. ती वर्ष किती कोणाला माहिती, किती पानं किती आहेत तेवढी वर्ष. पानं किती आहेत कोणी मोजली आहेत? मग तेवढ्या वर्षानंतर दर्शन देतो म्हणल्यानंतर तुला नाचायला काय झालं? तो भक्त म्हणाला तेवढ्या वर्षानंतर का होईना पण देतो म्हणालेत ना, माझं काम झालंय. सातत्य आणि विश्वास या दोन गोष्टींवर साधना फलद्रूप होते आणि समाधान देत असते. आम्हाला साधनेचं सातत्यच नकोय. मी कालही आपल्याला हे बोललो, आम्हाला साधनेला बसलं की लगेच फल पाहिजे. आम्ही रामकृष्ण हरी म्हणावं आणि देवाने आमच्या समोर उभं राहून बोल तुला काय पाहिजे. अरे काय शक्य आहे काय? तुकोबारायांसारखा नामजप आमच्याकडून होईल का? ज्ञानोबाराय ज्या पद्धतीचं चिंतन करतात आमच्याकडून होईल का? पण आम्हाला लगेच पाहिजे. म्हणून निश्चयात्मक आदरात द्विरुक्ती ही हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हे दोन दोनदा सांगायचं कारण काय? निश्चय करा, श्रद्धा ठेवा याच्याबद्दल. आग्रहानं प्रतिपादन केलं जातं तेव्हा द्विरुक्ती होते. जेव्हा आग्रह असतो ना तेव्हा दोनदा मनुष्य बोलतो, द्विरुक्ती होते. आदरात द्विरुक्ती, आग्रह असतो. एखादा मनुष्य आपल्याला आमंत्रण देतो जेवायला या बर का, जातो पुढे. आपण म्हणतो बरं जमलं तर येतो. पण जो मनुष्य प्रेमाचा असतो, जो मनुष्य जवळचा असतो, तो म्हणतो जेवायला या, म्हणतो येतो ना, म्हणतो नाही नाही याच या. हे याच या, हे या पदाची जी द्विरुक्ती झाली ती कशा करता झाली? आग्रह आहे त्याच्यामध्ये. आलंच पाहिजे तुम्ही, याच या. ज्ञानोबाराय म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, द्विरुक्ती का? म्हणाच म्हणा, न म्हणता राहू नका. आग्रह आहे ज्ञानोबारायांचा. संतांनी आपल्याला आग्रह करावा इतकं प्रेम आपण संतांचं कधीच संपादन करू शकत नाही. पण आपल्यावर प्रेम करावं याच्याकरताच त्यांचा अवतार असतो. आपण त्यांचं प्रेम संपादन करत नाही, पण ते आपल्यावर प्रेम करू शकतात. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. साधनेचा आदर आहे, साध्याचा आदर आहे. कारण आपण कालही बोललो, परवाही बोललो, नाम हे साधनही आहे, नाम हे साध्यही आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आता हे द्विरुक्तीची कारणं खूप आहेत. हरिमुखे म्हणा हे साधन आहे आणि म्हणून हरिमुखे म्हणा हे साध्य आहे. नाम साधनही आहे, नाम साध्यही आहे. पण नामाची साधन रूपता ओळखायची कशी आणि नामाची साध्य रूपता ओळखायची कशी? मी आपल्याला त्याचं उदाहरण सांगतो. तुकोबारायांच्या शब्दातून बोलतो, मला लांबवायचं नाहीये. देवाची द्वारी तेवढाच विषय आहे माझा. तुकोबारायांनी आपल्या इंद्रियांना एकदा आज्ञा केली, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. घेई घेई माझे वाचे. तुकोबाराय आपल्या वाचेला आज्ञा करतात, माझे वाचे विठोबाचं नाम घे, घे, घेई घेई द्विरुक्ती आहे. गोड नाम विठोबाचे, घेई घेई घे. आपल्या वाणीला जबरदस्तीनं भगवंताच्या नामाकडे प्रवृत्त ज्या वेळेला करावं लागतं त्यावेळेला जबरदस्तीनं प्रवृत्त झाल्यामुळे आपली वाणी जे भगवंताचं नाम घेते तिथं नाम साधन असतं.
आणि माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. इथं नाम हे साध्य ठरतं, कारण प्रयत्ना व्यतिरिक्त प्रयत्नाशिवाय ते मुखातून व्यक्त होत आहे. तिथं नाम साध्य आहे. कोणताही संकल्प न करता, कोणतीही जबरदस्ती न करता, किंबहुना आपली परवानगी न घेता भगवंताचं नाम आपल्या मुखातून व्यक्त होणं, अशी अवस्था येणं हीच जीवनाची धन्यता आहे. ऐका, मी माझ्या वाणीला वारंवार विनंती करतोय, प्रार्थना करतोय, आज्ञा करतोय, जबरदस्ती करतोय, घे म्हण विठ्ठल 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 म्हण. आणि मग अशी जबरदस्ती करता करता त्या वाणीला अशी सवय लागावी की मी सहज गाढ झोपेमध्ये एका अंगावरून दुसऱ्या अंगावर वळताना तोंडातून विठ्ठल बाहेर पडावं. हे जीवनाचं साध्य आहे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. इथलं नाम साध्य रूप आहे. आणि घेई घेई माझे वाचे इथलं नाम साधन रूप आहे. तुम्ही हरिमुखे म्हणा असं साधन करा, त्याच्याने परिणाम काय होईल? तुमच्या मुखातून आपोआप हरिमुखातून बाहेर पडेल. संगती पुष्कळ आहे. कारण हा निश्चय या युगामध्ये तुम्ही केलाच पाहिजे, कारण कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आपण बोलून आलो पहिल्याच दिवशी, कृते अध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतो मखये द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात. कलौतद हरिकीर्तनात असं जेव्हा सांगितलं जातं, हरेर नामैव मम जीवनम, नारदाने म्हटलंय हरेर नाम हरेर नामैव जीवनम कलौ नास्तेव 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 गती अन्यथा. भगवंताचं नाम कलियुगामध्ये घेतलं पाहिजे, तेच साधन आहे. याचा काय आहे? त्याचा समन्वय करावा लागतो. कृतयुगामध्ये ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञयागाला महत्व होतं, द्वापार युगामध्ये सेवेला महत्व आहे आणि कलियुगामध्ये नामाला महत्व आहे. हे ठीक आहे, पण याचा अर्थ कलियुगामध्ये आता आपण ध्यान करायचंच नाही का? कलियुगामध्ये यज्ञ करायचाच नाहीये का? कलियुगामध्ये सेवा करायचीच नाहीये का? कलियुगामध्ये फक्त नामच घ्यायचंय का? आणि कृतयुगामध्ये ध्यान करायचं होतं म्हणजे नाम घ्यायचंच नव्हतं का? त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचा होता म्हणजे नाम घ्यायचंच नव्हतं का? द्वापार युगामध्ये नाम घेतलं गेलंच नाही का? फक्त सेवाच केली गेली का? कलियुगामध्ये नामाला महत्व आहे, याचा अर्थ इतर युगामध्ये नामाचा निषेध नाही आहे. आणि कलियुगामध्ये नाम घ्या असं सांगितलेलं आहे, याचा अर्थ कलियुगामध्ये इतर साधनांचा निषेध नाही आहे. त्याची संगती, त्याचा समन्वय लावावा लागेल. कृतयुगामध्ये ध्यान आहे आणि कलियुगामध्ये नाम आहे, म्हणजे कृतयुगामध्ये नाम घ्यायचं नाही का? घ्यायचं. कलियुगामध्ये ध्यान करायचं नाही का? करायचं. मग कशा करता हे सांगितलं गेलं? त्याचा विचार असा आहे, कृतयुगामध्ये ध्यानाला महत्व आहे आणि कलियुगामध्ये नामाला महत्व आहे. म्हणजे ध्यानाला महत्व देऊन नामस्मरण केलं जातं, त्याला कृतयुग म्हणतात, आणि नामाला महत्व देऊन ध्यान केलं जातं तेव्हा त्याला कलियुग म्हणतात. एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. ध्यान करा, पण आलंबन स्थिर होण्याकरता नामाची गरज असेल तर नाम घ्या, कृतयुग झालं. आणि तुम्ही ध्यान करा, पण नामाचंच ध्यान करा, नामानच ध्यान करा. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथे कळी वगैरे वगैरे. आता त्याची संगती लावून देत बसत नाही मी आपल्याला. म्हणून कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम व्रजेत. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. आपण बघा त्या श्लोकाच्या खालचे 4-5 ओव्या सुरुवातीच्या बघा. तीर्थे म्हणते काय खावे दोष ओखदासी नाही. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे दोष ओखदासी नाही. औषधाला दोष ठेवला नाही.
काही एखाद्याने वैकुंठा जावे तेही वैकुंठची केले आगवे, ऐसे माझेनी नामघोष गौरवे धवळले विश्व. ज्ञानोबराय भगवंताच्या मुखातून बोलतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही हेच केलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, हरिभजने हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. तीच भूमिका आहे. या करता ज्ञानोबराय आम्हाला पुन्हा 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 हरी 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 म्हणा हे सांगतात. एखाद्या वेळेला आमच्या मुखातून हरी नामाचा उच्चार जर झाला तर आम्हाला मोक्ष प्राप्त होतो, हे ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. नारद पुराणामध्ये हीच भूमिका अशाच शब्दातून व्यक्त झाली. सकृत उच्चारितम येन हरिहि इति अक्षरद्वयम बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनम प्रति. एखाद्या माणसाच्या मुखातून एखाद्या वेळेला हरी या नामाचा उच्चार जरी झाला तरी या हरी या नामाच्या उच्चारानं तो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता बद्ध झाला. आता त्याला मोक्ष मिळेलच मिळेल. नारद पुराणामध्ये वर्णन आहे. म्हणा त्याच्यानं अविद्येची निवृत्ती होईल, पुन्हा हरिमुखे म्हणा त्याच्यानं मोक्ष प्राप्त होईल. एकदा हरिमुखे म्हणा त्याच्यानं अविद्या आणि अविद्याकार्य असणाऱ्या सर्व दृश्य पदार्थाची निवृत्ती होईल, म्हणून पुन्हा एकदा हरिमुखे म्हणा तिथं आनंदाबाबतीचा अनुभव येईल. कशी लावा संगती तुम्ही. पण ज्ञानोबा आपल्याला हे वारंवार सांगता. वेदांताच्या दृष्टीने याची संगती अजून वेगवेगळ्या अंगाने लावता येऊ शकेल, पण ज्ञानोबा म्हणतात हे करा. कुठे करा? देवाची द्वारी उभा क्षणभरी. आपण काल या गोष्टीचा विचार करत होतो. देवाच्या दारात उभं राहा, त्याच्याने तुम्हाला चारी मोक्ष प्राप्त होतील. स्वरूपाची प्राप्ती संपादन करता येईल आणि ती परमात्मा स्वरूपाची प्राप्ती म्हणजे जर मोक्ष असेल तर तेने मुक्ती चारही साधी येल्या याच्याने हे होऊन जाईल. संगती लावा. आता देवाच्या दारामध्ये उभं राहून जर आम्हाला क्षणभर उभं राहून जर आम्हाला मोक्ष मिळणार असेल तर आतापर्यंत कितीतरी वेळेला आम्ही देवाच्या दारात उभं राहिलोय, अजून मोक्षाचं नाव सुद्धा आम्हाला नीट घेता येत नाही. कसला मोक्ष, कोणाला मिळाला, त्याचाही विचार आपण करून आलो. मनुष्य देवळाच्या दारामध्ये उभा राहतो, देवाच्या दारातही उभा राहतो, कदाचित मुखानं हरिही म्हणेल, पण त्याचं चित्त त्या नामामध्ये नसेल, भगवंताच्या चिंतनामध्ये नसेल तर त्याचा सुयोग्य परिणाम सुयोग्य कालाकरता म्हणून साधला जाणार नाही. नाम कसंही घ्या त्याचा परिणाम होणारच आहे, तो चांगलाच होणार आहे. लक्ष असू दे नाहीतर नसू दे, त्याचा परिणाम चांगलाच होणार आहे. फक्त तो सुयोग्य वेळेत होईल याची शाश्वती नाही देता येणार. गोंदवलेकर महाराजांनी एके ठिकाणी असं म्हटलंय त्यांच्या प्रवचनामध्ये, न कळता साखर खाल्ली तर कडू लागते का? गोडच लागते ना. मग लक्ष नसताना नाम घेतलं तर ते काय वाया जातं काय? ते वाया जातच नाही, त्याचं फल मिळतच मिळतं. आमचं लक्ष असो नसो, आम्ही देवाचं चिंतन करो न करो, आम्ही कुठेही बघत करो, काही करत नामस्मरण करो, नामाचा परिणाम होणार. अपेक्षित असणारी द्रवरूपता ही त्या नामानं लवकर प्राप्त होईल आणि द्रवित झालेलं अंतःकरण भगवत चरणाकडे प्रवाहित होईल आणि त्या प्रवाहाला आम्हाला भक्ती म्हणता येईल. विचार आहे. मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायनामध्ये आपल्याला हा विचार बोलून दाखवलाय. द्रुतस्य भगवत धर्मा धारावाहिकतांगता सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्यभिधीयते, अशी भक्तीची व्याख्या त्यांनी तिथं केली. चार स्वतंत्र आपण काल बोललो. मोक्षद्वारे द्वारपालः चत्वारी परिकीर्तितः शमो विचारः संतोषः चतुर्थः साधु संगमा. मोक्षाच्या दारावर 4 द्वारपाल आहेत. शम, विचार, संतोष आणि साधू संगती. जेव्हा दारातून आपल्याला आत जायचं असतं आणि दारावर पहारेकरी असतो, तोपर्यंत पहारेकऱ्याला आपलंसं केल्याशिवाय आपल्याला तो आत सोडत नाही. तुम्ही मंत्रालयात बघा, दरवाजावरच्या माणसाला आधी आपलंसं केलं. आता ते कसं करायचं ते तुम्ही बघा. शम, विचार, संतोष आणि साधू संगती, संत संगती, याच्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. किती
दार आहेत, कोणकोणती दार आहेत? अनेक दार. आपला देह बघितला तर नवद्वार आपण नेहमीच सांगतो. ज्ञानोबारायांनी या सगळ्या दारांपेक्षा एक दोन दारं वेगळी सांगितली आहेत. ज्ञानोबारायांनी कानाला दार म्हटलंय. कानाची महाद्वारी गीता गजर जेथ करी 18वा अध्याय. कानाला महाद्वार ज्ञानोबारायांनी चिंतन केलंय. गोड चिंतन आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. जो स्वाधीन करी सुभटा उळगोनी. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले. अंतःकरण बोधले संकल्पा न ये. ज्ञानोबा त्याचा परिणाम सांगतात. पण याच्याकरता सेवा द्वार माहुर्वी मुक्ते. सेवा हे मोक्षाचं दार आहे. ज्ञानाचा गुरुठा तेथ सेवा हा दार म्हणतात. ज्ञानोबा सेवेलाही दार म्हणतात. देवाच्या दारामध्ये उभं राहा. अरे कोणत्या दारामध्ये उभं राहा? अनेक दारांचा विचार आपल्याला करता येतो. पण क्षणभर देवाच्या दारामध्ये उभं राहायचं आणि त्याच्याने आपल्याला चारी मोक्ष मिळायचे, याच्याकरता ही दारं नेमकी कोणती आहेत याचा थोडासा विचार केला पाहिजे. आणि त्याचा संदर्भ मी आपल्याला देऊन पुढे जातो. मला थोडासा हा मुद्दा स्पष्ट करायचा आहे म्हणून थोडस अडकतो याच्यामध्ये. किती वेळ थांबायचंय? क्षणभर. देवाच्या दारात किती वेळ? क्षणभर थांबा, जास्त वेळ नाही.